नमस्कार. मी इकडे घरच्या घरी अद्रक लसूणची पेस्ट तयार करत आहे. त्यासाठी 1 वाटी लसूण, 1 वाटी अद्रकचे तुकडे, 2 चमचे तेल, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा लिंबू यामध्ये पिळून लिंबू आणि तेल घातल्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट ही काळी पडत नाही. त्यामुळे आलं लसूणची पेस्ट करत असताना त्यामध्ये लिंबू आणि तेल जरूर वापरा. पाव कप पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतली आहे. तयार केलेली पेस्ट एका डब्यात एअरटाईट डब्यात काढून ती फ्रीजमध्ये ठेवावी, जेणेकरून ती 10 ते 15 दिवस आरामशीर पुरते. यानुसार घरच्या घरी पेस्ट तयार करून वापरली तर ती अधिक चांगली. याला झाकण लावून मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. दुसरीकडे मी इकडे 300 ग्रॅम चिकन घेऊन त्यामध्ये पाव चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ लावून लिंबू पिळून ते मिक्स करून 10 मिनिटासाठी ते साईडला ठेवणार आहे. यानुसार मिक्स करून साईडला ठेवू. तोपर्यंत आपण 2 बारीक कांदे बारीक चिरून घेऊ. इकडे तुम्ही मोठ्या आकाराचा एक कांदा वापरू शकता. दुसरीकडे 1 टोमॅटो घेऊन तो खिसणीच्या साहाय्याने खिसून त्याची प्युरी तयार करून घेऊ. याप्रमाणे त्याची प्युरी तयार करून हे थोड्या वेळ साईडला ठेवून देऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 काजू, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे, 5-6 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, अर्धा पळी दही हे मिक्स करून याची चटणी तयार करून घेऊ. यानुसार दुसरीकडे गॅसवर कढई तापत ठेवून पाव कप तेल घालून त्यात दालचिनी, हिरवी वेलची, काळी मिरी आणि तेजपत्ता घालून ते तेलावर परतून घेऊ. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून त्यामध्ये मीठ घालूया, जेणेकरून कांदा पटकन मऊ होईल. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला व टोमॅटोची प्युरी घालून हे मिक्स करून यामध्ये चिकन घालूया. ते 2 मिनटं मसाल्यावर चांगले परतून घेऊया. यावर 2 मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया. झाकण काढून ते मिक्स करून घेऊया. तयार केलेली हिरवी चटणी घालून हे चांगले परतून घेऊया. यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया. अर्धा चमचा कसुरी मेथी घालून ते मिक्स करून मिक्सरचं भांडं धुवून त्यात अर्धा कप पाणी घालूया. हे मिक्स करून यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 20 मिनटं हे शिजवून घेऊया. 20 मिनटानंतर मिक्स करून यानुसार हे लज्जतदार चिकन तयार.
सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.